पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. व्यासपीठ मोठं आहे, उपयोग करा. 5 ओव्हरची मॅच आहे. एन्जॉय करूया मॅच, एन्जॉय करूया मॅच. अभिनवचं हे संकुल आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त मोठं संकुल, शैक्षणिक संकुल आणि अनेक अनेक वेगवेगळ्या डिग्रीज तुम्ही इथे घेऊ शकता. अगदी BSc IIT पासून सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे निश्चितच भरपूर मोठं नाव आणि भरपूर मोठा वाटा आहे अभिनवचा आपल्या जीवनामध्ये. सामना सुरू होतोय. वेदांत पाटील काय बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये मोरवा संघाविरुद्ध. फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा स्ट्रोक कंप्लीट झाला इमारत क्रमांक 3 वर. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. टीमने तिथून सुरू केले आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यामुळे पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळणार आहे. वेदांत पाटील नामी काफी आहे. चांगलं ब्रँड ऑफ क्रिकेट तो दाखवत असतो आणि इथे देखील त्यांनी बघितलं की फ्लाईट जास्त होती आणि त्या फ्लाईटचा अगदी चांगला वापर केलाय. स्लॉक स्वीप केलाय, षटकार. नेक्स्ट बॉल. थोडासा वेगाने टाकलेला चेंडू आहे. हलकीशी एज तिथे दिसून आली. आय थिंक लेट्स सी द अंपायर डिसिजन. बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच. अजून एक धाव फलकावर. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. 7 धावा. ओम ब्रह्मदेव संघाचा ड्रेस कोड आपण बघतोय. अगदी ज्या पद्धतीने आपण इमारतींचे रंग बघतोय तसंच काहीतरी आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम मुर्दा. फ्लाइट दिले हर्ष भोईरला. त्याचा देखील हा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू आय थिंक 1 बाउन्स गाठतोय. सीमा रेषा, चौकार. प्रदीप पाटिल ये तू क्या कर रहा है. 4 धावा. थँक्यू. अगदी पहिल्या षटकामध्ये काहीतरी खळबळ सुरू आहे. 2 फुल टॉस आणि त्या 2 फुल टॉस वर एक चौकार, एक षटकार. प्रदीप नक्कीच आता थोडासा नाराज असेल. मात्र इथे गोडदेवचे पाठीराखे भरपूर वेगाने आलेत. अजून एक फुल टॉस, अजून एक चांगला फटका, चांगला प्रयत्न तिथे. मात्र चेंडू तिथे 2 धावांसाठी. वेल प्लेड, वेल प्लेड. हर्ष भोईर जबरदस्त बिझी खेळाडू आहेत आणि पॉपिंग क्रीजचा वापर अगदी आपल्या घरच्या टॉयलेट प्रमाणे करतोय. अगदी हे आपली भूमी आहे आणि ती निश्चितच जबरदस्तरित्या यूज केली जाते. धावसंख्या पुढे सरकतीये. 13 धावा. वेल प्लेड, वेल प्लेड. चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय कव्हरला. खराब क्षेत्ररक्षण पराग महात्रेचा. अजून एक धाव पहिल्या षटकामध्ये. प्रवीण पाटीलजी यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. अजून एक गोडदेव गावचा लिजंड खेळाडू या प्लीज. मात्र ते नवघर बॉर्डरवर आहेत ना. यावेळेला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या अजून 2 मिळेल. खराब क्षेत्ररक्षण आणि लागोपाठ इथे धावा चांगल्या मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढून झाले तब्बल 17. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त पॉवरफुल कामगिरी टीम मुर्दाची. 17 धावा आणि या दोन्ही खेळाडूंनी बनवलेत. 7 धावा बनवल्या वेदांना. त्यानंतर आपण बघतोय 10 धावा बनवलेत हर्षनं. सतरा धावा. पहिले षटक संपलंय. दुसऱ्या षटकासाठी साहिल पाटील नाही तनय असतील आय थिंक की साहिल असेल. साहिल आहे. गोलंदाजांची मांदी अडली आहे. मात्र धावा कशा अडवायच्या हा मोठा आता प्रश्न आहे.
चांगली मॅच होईल, चांगली मॅच होईल. इथे धावा आल्या पाहिजे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की 55च्या पलीकडे धावसंख्या असली पाहिजे, मजा येईल मॅचला. साहिल टू वेदांत, पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह, पुन्हा एकदा थोडंसं फंबल, एकच धाव. या स्पर्धेसाठी जबरदस्त ट्रॉफीज आपण बघतोय. अगदी पनवेल पर्यंतचा प्रवास उमरमध्ये गोडदेवने केला आणि पनवेलवरून खास या ट्रॉफीज आणलेत. वेलकम वेलकम प्रवीणजी पाटील, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. या आसनस्तवा. पुणे त्या चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, दुसरी धाव अवेलेबल असेल. भरपूर दूरवर आहे प्रतीक, त्यामुळे या 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. गुड थ्रो. हा 2 धावा, संघाची धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा फलकावर आतापर्यंत. चांगली सुरुवात. ओ मुर्दा स्पोर्ट्स, मुर्दा संघाची. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी आहे. फुलचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे पुढे येऊन खेळले होते आणि त्यामुळेच कदाचित पंचांनी सांगितलं की हा नो बॉल होऊ शकणार नाहीये. ज्यावेळेला तुम्ही पॉपिंग क्रीज सोडता त्यावेळेला तो नो बॉल नसतो, तो बीमर दिला जात नाही, असा नियम आहे. मात्र ही एक धाव, संघाची धावसंख्या 21. अभिजित पाटील यांना देखील विनंती करतो या मंचावर. अभिजित पाटील. पार्टनरशिप क्रिएट होतीये, मोठी पार्टनरशिप क्रिएट होतीये. ही चांगली सुतोवाच आहे, ते म्हणजे टीम मुर्दा साडी. अगोदरच विचार केलाय स्विच इट खेळायचंय, मात्र चुकीचा एंड निवडलाय. खरा फटका म्हणेन मी. पुन्हा एकदा ते ऑन साइडला खेळू शकले असते, मात्र प्रीमेडेड स्ट्रोक आणि विकेट आली आहे. पार्टनरशिप चांगली क्रिएट झाली होती, मात्र अगदी मोक्याच्या क्षणी ही विकेट. बॅक टू पॅव्हलियन. आपल्याला धीमतीला डीजे गौरवच्या माध्यमातून नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये भौमिक उतरलाय. खरा फटका खेळलेत वेदांत पाटील, चांगला फॉर्मात होते, मात्र या फटक्याची गरज होती का? तर ऑन साइडला स्लॉग स्वीप केला असता तरी देखील मोठा फटका मिळाला असता. मात्र अगोदर ज्यावेळेला तुम्ही प्रीमेडेड स्ट्रोक खेळता त्यावेळेला नक्कीच तुम्ही बॅकफुटला असता, हे माझं मानणं आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही अगोदरच विचार करून चालणार नाहीये, तर जसं चेंडू येतोय तसा विचार करणं गरजेचं आहे. सेट झाले होते दोन्ही बॅटर, मात्र विकेट आली आहे साहिल पाटीलच्या माध्यमातून. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे. या चेंडूचा स्पीड ताशी फक्त 76 किलोमीटर पर वेगाने आलाय. थँक्यू JTC. काय जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन जबरदस्त आहे. साहिल पाटील आपली उपलब्धता सिद्ध करतोय. ग्रेट बॉलिंग. वर पिच केलाय, चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा प्रतीक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो, मात्र ओव्हर थ्रो. अग्रेशन दाखवलं जात आहे. अजून एक धाव फलकावर. या 2 धावा, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 23. तेवीस धावा षटक संपलेली आहे ती म्हणजे 2. पहिल्या षटकात चांगला धावा होत्या 17, मात्र या षटकात जर बघितलं तर चांगली कामगिरी केली साहिल पाटीलनं. विकेट देखील आले, 7 धावा खर्च केल्या, मात्र चांगली कामगिरी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केल्या. धावसंख्या जर बघितली तर आपण 23 धावा फलकावर बघतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय विराज. विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा.
चांगला फटका. आता मात्र हा फॉली चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केल्या जात आहेत. हर्षचा आता डोळे जमलेत असं म्हणायला हरकत नाहीये. आईज ऑन द बॉल. मात्र ज्या पद्धतीने तो खेळतोय जबरदस्त बॅटिंग होतीये. आकर्षक खेळाडू आहे मुर्दा गावचा हर्ष भोईर. पुन्हा एकदा हाफ वॉली कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. जागा बनवली होती. अपील होते हाफ वाडेड हिरेन मात्रेच्या माध्यमातून. गोलंदाजांचा कोणताही प्रतिसाद नाहीये त्यामुळे पंचांनी फेटाळून लावली आहे. पंचांच्या भूमिकेत रुपेश पेडवेकर सर मॅन फ्रॉम जोगेश्वरी तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम राई मिस्टर हितेश मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंचांचं मनापासून हार्दिक आभार. यावेळा पुन्हा एकदा जागा बनवली आहे मात्र जास्त बाहेर आलेत. लेट सी द अंपायर डिसाइड बॅटने आले धाव. शेवटच्या क्षणी अगदी स्लाइड लाजले तिथे. एक धाव मिळते. धाव संख्या पुढे सरकते आहे. 26 धावा. ओ या वेळेला काय घडलं एक्झॅक्टली. अगदी आपण बघतोय टप्पा पडलेला चेंडू आतमध्ये आला आणि सरळ चेंडू कॅपवर लागतोय. मात्र बघा तिथे बेल्स नव्हती. जर बेल्स असती आणि कॅप जर बेल्सवर पडली असती तर एक नक्कीच विकेट आली असती. सुपर बॉलिंग बाय विराज. अजून एक चांगला ब्रेक मात्र यावेळेला चांगल्या पद्धतीने मागे आलेत. ओढ चांगला प्रयत्न झाला होता मात्र चेंडू आय थिंक वन बाउंड सीमारेषा गाठतोय. 4 धावा उपयुक्त धावा इथे टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाला. पुन्हा एकदा हाफ वाली चांगला फटका ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नंदन थोडस फंबल झालंय आणि या 2 धावा. नंदन कडून ही अपेक्षा अमृतला नाहीच आहे आणि त्यामुळे निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल. कारण नंदनला मागच्या सामन्यात जे पारितोषिक होतं माझ्या आजपर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकाच फलंदाजाला इतकी विविध पारितोषिकं मी कधीच पाहिली नव्हती. त्यामुळे नंदनवरचं हे प्रेम मात्र नंदनला सिद्ध करून दाखवावं लागेल. यंदाची होळी नंदनने गाजवली अशी माहिती मिळाली. तीन षटकं संपले. धावसंख्या झाली ती 32. सरासरीचा विचार केला तर जवळजवळ 11 धावा. आता नवीन गोलंदाज येतोय तनय पाटील. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलला होता तो तनय. आज त्याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला नक्कीच तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा गोडदेव गावाला आहे. टीम कॅप्टन आशय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी डीप मध्ये. हर्ष भोईर साठी थोडासा वेगळा प्लॅन आहे. एक कॅचिंग पोझिशन मध्ये बरोबर आपल्याला साहिल पाटील दिसतोय तो म्हणजे मिड ऑनवर. यावेळेला इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. प्रदीप चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा. पर्याय नव्हता प्रदीपकडे. ह्या 2 धावा. चांगलं क्रिकेट मात्र हर्ष भोईरचं. कॅप्टन आहे स्वतः टीम मुर्दाचा आणि तो लीडिंग करतोय. लक्षात घ्या ज्यावेळेला आपला नेता लीड करतो त्यावेळेला इतर मावळ्यांना देखील नक्कीच हुरूप चढतो. छावा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. काय अफलातून चित्रपट बनवलाय. आपल्या राजांची कीर्ती काय होती हे आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा जागा बनवली होती. इथे एक धाव घेण्याचा हा प्रयत्न कदाचित धोका होऊ शकेल. डिरेक्टेड नाहीये. चांगला बॅकअप तिथे साहिल पाटीलचा. मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या तब्बल 35 धावा फलकावर. ही मॅच चांगली होणारच आहे. लक्ष द्या या मॅच कडे. जितके प्रेक्षक या एकूणच मैदानाच्या आतमध्ये आहेत किंवा जे प्रेक्षक JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत तुम्ही सुदैवी असणार आहेत एका चांगल्या मॅचचे. पाहत राहा. सुपर शॉट. इट्स अ बिगी. ही पॉवर आहे भौमिक पाटीलची.
मॅन फ्रॉम मुर्दा, द ब्रँड ऑफ मुर्दा, षटकार. काय फटक्यामध्ये पॉवर होती, जबरदस्त पॉवर. याच खेळीसाठी ओळखला जातो. नाव आहे भौमिक पाटील, मॅन फ्रॉम मुर्दा. अजून एक समोर जबरदस्त फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. वाडा कॅच, सुपर कॅच बाय प्रतीक अफलादुंजेल. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामागे, मात्र फोर्स जरूर होता. मात्र प्रतीक शेवटपर्यंत स्टेडी राहिले, नजर ठेवली चेंडूवर आणि शेवटच्या क्षणी आपल्या हाताची ओंजळ व्यवस्थित ठेवले. वाडा कॅच. संख्या 41 गडी बाद झाले, ते म्हणजे 2 न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये अजून एक घातक खेळाडू धनेश म्हात्रे. मागच्या स्पर्धेमध्ये याच मुलांना अफलादीन कामगिरी केली होती, त्यामुळे निश्चितच त्याच्यासाठी चांगल्या मेमरीज आहेत या मैदानावरच्या. वॉट अ बॅटिंग बाय भौमिक पाटील, सुपर बॅटिंग. 41 धावा झाल्यात, हे 4थं षटक सुरू आहे, त्यामुळे ही धावसंख्या 55च्या पलीकडे जाईल याबद्दल शंका नाही आहे. जेम्स बॉन्ड राही संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय. ही वैजावाणी कालच झाली होती. तने पाटील वर्सेस धनेश म्हात्रे. चांगला चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, ड्राईव्ह करायचा होता. हलकीची बॅटची एज आय थिंक दिसून आली आहे, त्यामुळे एक धाव इथे मिळते धनेशच्या खात्यामध्ये. संघाची धाव संख्या 42, 42 for 2. IPL 2025 18वे एडिशन. आणि काय वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्स मिळत आहेत की एक चेंडू डिलिव्हर होण्याची किंमत किती असेल. तुम्हाला जर सांगितलं तर तुमचे डोळे विस्फारतील, एवढी किंमत फक्त एक चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. यावेळेला आपण बघतोय चांगला ड्राईव्ह, 2 धावांचा हा फटका. थँक्यू. तर काल एक आकडा लक्षात आला की IPL मधील प्रत्येक चेंडूवर मिळणारे पैसे BCCIला 2,18,00,000 फक्त. विचार करा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा महिमा काही औरच आहे. म्हणून मित्रांनो विचार करतोय, क्रिकेटला हलक्यात घेऊ नका, सिरियस क्रिकेट खेळा. तिथपर्यंत जर पोहोचलात तर निश्चितच तुमचं तर नाव होईलच, तुमच्या गावाचं नाव होईल, तुमच्या घराचं देखील नाव होईल. त्यामुळे मेहनत करा मित्रांनो. षटक संपले, 4 धावसंख्या झाले तब्बल 44. 11 धावा प्रति षटकामागे, गडी बाद 2 ही स्थिती आहे सेमी फायनलची आतापर्यंत. वेल डन मुर्धा, चांगली कामगिरी राहिली. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा विराज येतोय, तर त्याच्यासमोर आव्हान असेल ते म्हणजे धनेश म्हात्रेचं. या षटकात धनेश म्हात्रे अँड कंपनी म्हणजे मुर्दा टीम 15 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला ही धावसंख्या ते अडवणार का. हा फॉली होती, मात्र स्ट्रोक व्यवस्थित नाहीये. पराग म्हात्रे भरपूर वेगानं, एकच धाव. मुर्दाच्या डगआउट मधून वेगवेगळे आवाज येत आहेत, हा देखील एक वेगळा आवाज आहे. हा त्याहून वेगळा आवाज आहे. नेक्स्ट बॉल. हर्ष भोईरनं जागा बनवली आहे. चेंडू किती दूरवर जाणार आहे, मात्र चेंडू आय थिंक ज्या पद्धतीने लागलाय त्यामुळे डिसिजन येणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन.
अगदी टॉप फ्लोरला लागलाय असं दिसतंय, त्यामुळे डिसिजन मिळणार आहे. कारण या धावा पॉझिटिव्ह असतील टीम मुर्दासाठी. लेट सी द अंपायर डिसिजन. वी आर वेटिंग. चार धावा. वेल प्लेड हर्ष भोईरची जर वैयक्तिक धावसंख्या जर बघितली, 13 चेंडूमध्ये 25 धावा नाबाद. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हर्ष भोईर. सुपर बॅटिंग. आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 49 धावा. वेल डन मुर्दा. अजून एक मोठा फटका. वॉट अ हिट. सुपर हिट. जबरदस्त फटकेबाजी. हा षटकार आहे. धावसंख्या 55. आणि जी गोष्ट अंदाज आम्ही वर्तवला होता की 55 धावा व्हायला पाहिजेत. ऑल थँक्स टू मुर्दा टीम अँड हर्ष भोईर. सुपर बॅटिंग. थँक्यू डीजे. आक्रमण. धावसंख्या 55. अजून एक फुलटॉस. चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. हा झेल सुटलाय आणि चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. अजून चांगल्या धावा मिळतील, मात्र या 2 धावा. धावसंख्या 57. हर्ष भोईर वैयक्तिक 33 धावा. 33 नाबाद. काय इनिंग खेळलाय. अजून एक लपटा. हा झेल होणार का नाही. अजून दुसरी धाव तिथे मिळणार आहे हर्ष भोईर स्ट्राईक साठी. सुपर. धावसंख्या 59 झाली आहे. अगदी मनातली धावसंख्या, त्याहून जास्त धावसंख्या केली आहे टीम मुर्दानं. अजून एक चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे ही मॅच आता पूर्णपणे रंगणार आहे. ओम ब्रह्मदेव घोडदेव वर्सेस मुर्दा. अजून काही धावा मिळतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. थ्रो येतोय. डायरेक्ट हिट झालाय फलंदाज बाद. मात्र अफलातून एफर्ट हर्ष भोईरचे. वेल डन प्रदीप पाटील. डायरेक्ट हिट केलंय, मात्र या मुलानं मन जिंकलेत. वैयक्तिक नाबाद. 36 धावा बाद झाले ते धावचीच्या रूपानं. सुपर इनिंग. संघाची धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 60-61 धावांचं लक्ष्य या सेमीफायनल मॅच मध्ये. एन्जॉय करा ही मॅच. आम्ही असे गेलो असे आलो. तुम्ही ऐका डीजे गौरव. हिल पोरी हिला तुझे गप्पा
संघासमोर आणि धावसंख्या आता कशी काय करायची या गोष्टीचा आता विचार असेल. मागच्या सामन्यात अगोदर आघाडीला नंदन पाटील उतरले होते, यावेळेला त्यांना थोडंसं मागे ठेवण्यात आलंय. तसा विचार काहीतरी वेगळा असेल, कारण आशय पाटील डावखुरा बॅटर आहे आणि हिरेन माद्रे आहेत. त्यामुळे ही धावसंख्या जर करायची असेल तर या दोन बॅटरला चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. शुभेच्छा देऊया या एकूणच दोन्ही संघांना. एका बाजूला टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा तर दुसऱ्या बाजूला टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. सेमीफायनल मॅच नंबर 2 आपण एन्जॉय करतायत. अनेक अनेक प्रेक्षक, अनेक अनेक लाईव्ह प्रेक्षक या सर्वांच्या साक्षीने होते एक जबरदस्त मॅच. मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय जितू नाईक सर आहेत, नंदकुमार पाटील सर आहेत, तसेच निलेश पाटील आहेत, प्रवीण दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत, अमृत हे सुद्धा उपस्थित आहेत, जय म्हात्रे, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोडदेव गावचे सगळे हे पाठीराखे आणि हितचिंतक. मात्र ही मॅच कोण जिंकणार हा जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्या वेळेला निश्चितच थोडीशी द्विधा मनस्थिती असेल, कारण या मैदानावर 60 ही धावसंख्या भरपूर मोठी आहे. कारण इथून जिंकून द्यायचं असेल तर मोठा परफॉर्मन्स द्यावा लागेल आशय पाटीलला, कारण तो डावखुरा बॅटर आहे आणि डावखुरा बॅटर थोडासा ॲडव्हान्टेज आहे या मैदानामध्ये. मात्र गोलंदाजी मार्कवर धनेश म्हात्रे ही देखील एक फर्स्ट चॉईस असेल. डावखुरा आकर्षक गोलंदाज आहे, लवकर विकेटसाठी तो जाईल. मात्र पॉवर प्लेचं हे षटक इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं. एका बाजूला धावा अडवायचे आहेत, दुसऱ्या बाजूला धावा बनवायचे आहेत. आता चेंडू फळीचा हा खेळ एका वेगळ्या नोटवर आपण सुरू करूया. आशय पाटील डावखुरा बॅटर आहे. पहिला चेंडू उडवायचा होता, चेंडू खाली राहिलाय. पहिला चेंडू निर्धाव. 30 चेंडू मध्ये अगदी आपण बघतोय 61 धावा. परीक्षा मोठी आहे ओम ब्रह्मदेव साठीची. अगदी पेपर असा आलाय की तो सोडवताना त्यांना भरपूर मोठा प्रयत्न करावा लागेल. अशय पाटीलचा हा फटका धावा देऊन जाईल 2. थँक्यू अंपायर. दोन गोष्टी कराव्या लागतील आशय पाटीलला ॲज अ कॅप्टन म्हणून. एक तर विकेट ठेवावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला धावा बनवाव्या लागतील. त्यामुळे भरपूर मोठं क्रिकेट दाखवावं लागेल. फलंदाज बाद स्लाइड एज. पंचांनी अपील उचलून धरलंय. मोठी विकेट टीम मुर्दासाठी आणि निश्चितच मोठा धक्का टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवसाठी. आशय पाटील परतलाय, विकेट डाऊन. गौरीच्या मांडवान नवरा गायलाय लग्नाला भानू लग्नाला. थँक्यू. पहिली विकेट अगदी स्वस्त्यात आली आहे. धावसंख्या 2, गडी बाद 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश उतरलाय. आपली निवड सिद्ध करावी लागेल आणि कदाचित त्याच साडी त्याला लवकर प्रमोट केलं गेलंय. पॉवर प्लेचे षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. एक डीप मिड विकेटला करण उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन बाउंड्रीला धीर उभा आहे. स्लॉग स्वीप केलंय, धावा मिळतील जरूर, मात्र 2. थँक्यू अंपायर्स. चार धावा. जुचंद्र टेनिस क्रिकेट जेडीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केले जाणारं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली मेहनत करतायत तिकडची मुलं. मृणाल अँड कंपनी. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट.
मात्र किती धावा इथे असतील. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी 6 धावा. व्हॉट अ शॉट बाय हितेश षटकार. जेव्हा पाहिले हिला येथील हिल वडातील हे अफलातून गाणं आपल्या समोर गौरव डीजे मार्फत. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केले. चेंडू हवेत आहे. जेल साठी कोण करण आहे. सोडणार नाहीये जेल. षटकारानंतर आली आहे विकेट. ही दुसरी विकेट या पहिल्याच ओव्हर मधील. आणि लगेच आता ईस्ट इंडियन म्युझिक. क्या बात आहे डीजे गौरव. अफलातून गाणी वादन केलं जात आहे. थोड्याच वेळात पुन्हा एकदा ते आई एकविरावर येणार आहेत. 2 विकेट. धाव संख्येकडे लक्ष घातलं तर धावा झालेत 10 आणि विकेट गेल्यात 2. पहिल्या पॉवर प्लेची ही कहाणी आहे. अजूनही विजयासाठी तब्बल 51 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 24. नाव आईज ऑन हिरेन मात्रे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक उतरलाय. नॉन सेकंडला गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे हर्ष भोईर. काय बॅटिंग केली. अगदी पहिल्या चेंडूपासून चेंडू फेस करत होता. शेवटच्या चेंडूपर्यंत उभा होता. धावा जमवल्या आपल्या टीमसाठी आणि आता गोलंदाजी मार्कवर सुद्धा तो दुसऱ्या ओव्हरसाठी येतोय. जबरदस्त स्टॅमिना. हेलिकॉप्टर उडवलंय. हेलिकॉप्टर उडवलंय. मीर भोईर आहे. सोडणार नाही जेल. हर्षा बंधून हा जेल टिपलाय आणि ते कहाणी संपते. ती म्हणजे हिरेन म्हात्रेची. विकेट डाऊन. थँक्यू. हिरेन परतलाय. तिसरा धक्का. आता गोडदेव टीमचे कुठले बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतील. बऱ्याच जणांचं लक्ष लागलंय नंदन पाटील कडे. मात्र परागला संधी दिलाय. हिरेन अपेक्षा जबरदस्त होत्या मात्र हा फटका खेळताना चुकीचा एंड निवडलाय. कारण तो एंड थोडासा जास्त दूरवर आहे आणि मिहिर भोईर कौतुक आहे. आपल्याच भावाच्या गोलंदाजीवर त्याने टिपलेला हा सुंदर झेल सर्वांचं लक्ष वेधतोय. 3 गडी बाद. धाव संख्या आहे 10. परिस्थिती नाजूक आहे. क्लीन बोल्ड. उजवी यष्टी डिस्ट्रॉय केले. हे 2 संघ जर बघितले तर मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात होते. मुर्दा संघ उपविजेता ठरला होता आणि अंतिम विजेता ठरला होता तो म्हणजे ओम ब्रह्मदेवचा संघ. मात्र आज या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये गाठ आणि परिस्थिती अतिशय बिकट आहे. ती म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवची. थँक्यू.
4 गडी बाद, धावसंख्या 10. आज परागनं डिसअपॉइंट केलंय. क्षेत्ररक्षण देखील व्यवस्थित झालं नाही आणि बॅटिंग करताना समोरच्या टीमला ते जास्त अंडर एस्टिमेट करायला गेले आणि ते विकेट देखील आली आहे. 4 गडी बाद, 10 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील. वेल प्लेड, चांगला फटका आहे, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मंथन आहे तिथे, एकच धाव. वेल बोल्ड हर्ष भोयर, काय स्टॅमिना दाखवलाय. आपला लेदर बॉल क्रिकेटचा स्टॅमिना तो नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवतोय. जबरदस्त यंगस्टर आहे, मुर्द्या गावचा, आकर्षक खेळाडू आहेत. मागच्या काही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देखील त्यांनी उचललंय. बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. डावखुरा बॅटर आहे प्रतीक. आता या जोडीवर भरपूर अपेक्षा असतील, बऱ्याच गोष्टींच्या आशा असतील. आशावाद हा महत्वाचा आहे, कारण जर तुम्ही विचार केलात की ही गोष्ट घडणार तर तशी ती घडते. त्यासाठी सगळं युनिवर्स काम करतं. फुल टॉस डिलिव्हरी आहे, मोठा फटका. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बिगी. मी आताच म्हणालो आशा करायला हरकत नाही, ती आशा पूर्ण करतोय प्रतीक. षटकार. धावांची गरज आहे हे आम्हाला इक्वेशन सांगितले जाते जेडीसीच्या माध्यमातून. ऑन साइडला हा फटका, 2 धावा देऊन जाणार आहेत, चालणार आहेत. या धावा देखील चालणार आहेत, मात्र कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने हे फटके खेळावे लागणार आहेत. आणि म्हणून कदाचित हा प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे टीम गोडदेवचा. दुसऱ्या बाजूला अजून एखाद्या विकेटसाठी जाणार ते म्हणजे टीम मुर्द्याचे खेळाडू. हर्ष भोयर टू प्रतीक. ओव्हर पिच डिलिव्हरी आहे, अजून एक मोठा फटका. लेट सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. झाले. आता इक्वेशन काय राहिलंय, शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 37 धावा. म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे, कारण या मैदानाचा विचार करता ही सरासरी चांगली आहे, रिक्वायर्ड रन रेट चांगला आहे, मात्र ते करण्यासाठी प्रयत्न हे करावे लागतील. प्रणित पाटील देखील एक ताकदवान फलंदाज आहेत. त्याच्या बॅटमधून जर 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील ओम ब्रह्मदेव गोडदेवचे खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आता हे षटक इम्पॉर्टंट आहे आणि हे षटक कोणाच्या हाती देण्याचा प्रयत्न आहे. धीरू आय थिंक धीरूच्या हातात चेंडू दिलाय. कदाचित हे षटक काढून पुढे नक्कीच आपण दबाव आणू शकतो असा काहीतरी विचार आहे. धीरू एक चांगला गोलंदाज आहे, आता त्याच्या समोर प्रणित पाटील उभा आहे. हो, यावेळा शेवटच्या शेडी लेट कट करायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळाला आहे. गुड बॉल बाय धीरू. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा वेगवान मारा टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचली आणि तिथून हे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये करायच्या अजूनही 37 धावा. प्लॅनिंग करावं लागेल, या चेंडूंना कसं सामोरं जायचं हे प्लॅन करावं लागेल. प्रणित पाटील कडून अपेक्षा जास्त आहेत, मात्र थोडासा दबाव वाढतोय. ओ हा चेंडू अगदी कस्तुरी पार्क मधून मागवा. चेंडू इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये गेलाय. लगेच आला. आमचे व्हॉलंटियर्स कुठे कुठे आहेत? धावसंख्या वाढली आहे, ती 30 वर जाऊन पोहोचली. अजून 31 धावांची गरज आहे. मॅच स्टील ऑन. 15 चेंडू 31 धावा. अंतिम सामन्यात कोण रिझल्ट मिळणार आहे तुम्ही पाहत राहा. ही आकर्षक स्पर्धा आगरी कोळी युवा चषक 2025. आयोजक ओम ब्रह्मदेव गोडदेव. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. अजून मोठा फटका आहे, अजून चांगल्या धावा मिळतील. प्रणितनं आपली जागा बनवलंय. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या 2 चेंडूवर 10 धावा. ग्रेट बॅटिंग. धावसंख्या 34 झाले, अजूनही 27 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ राहिलाय. ही मॅच जबरदस्त होणार आहे, आधीच सांगितलं होतं. यस सर. वेळ वाया घालू नका प्लीज टीम मुर्दा. आपल्याला फायनल मॅच देखील 5 षटकांची खेळवायची आहे आणि त्यासाठी आमचे आयोजक, आमचे सगळे पाहुणे आग्रही आहेत. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. 14 चेंडू 27 धावा. कोण अंतिम सामन्यामध्ये? गोडदेव की मुर्दा? सुपर बॅटिंग बाय प्रणित पाटील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. ग्रेट बॅटिंग. आई माझी एकुली. असं म्हणतात की वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा सामना तेच दाखवतोय. मगासपासून मुर्दा संघ अगदी जबरदस्त पद्धतीने पुढे होता, मात्र या 3 चेंडूनं या सामन्याची गणित फिरवलीत. ग्रेट बॅटिंग. ओ चेंडू हा स्लो बॉल होता. फलंदाज मात्र इथे यष्टीच्या रूपानं बाद झालाय. मोठी विकेट. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आले. क्या मॅच सुरू आहे. हा चेंडू बघा, अगदी शेवटचा चेंडू स्लोअर वन हाताळला आणि त्यावर विकेट मिळवली आहे. या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली आहे. शेवटचे 12 चेंडू करायचे आहेत. 21 धावा. प्रणित पाटीलनं 17 धावा केल्या आपल्या टीमसाठी आणि तो बाद होऊन परततोय. आणि कंपॅरिझन बघूया. या घडीला मुर्दा टीमच्या धावा होत्या 32 आणि गोडदेवच्या धावा 40. त्यामुळे निश्चितच जबरदस्त कामगिरी. मात्र एक फरक आहे, तो म्हणजे विकेटचा. गोडदेव संघाचे 5 गडी बाद झालेत आणि इथे मुर्दा संघाचा फक्त 1च गडी बाद झाला होता.
त्यामुळे या मॅचनं ही सेमीफायनल काय हे दाखवलंय. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त ब्रँड ऑफ क्रिकेट दाखवलंय. टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्याचा आज वाढदिवस आहे, तनय पाटील. 12 चेंडू 21 धावा हे कोडं गोडदेवला सोडवायचंय. तर 12 चेंडू 21 धावा हे कोडं अजून जिकिरीचं करायचंय, ते म्हणजे टीम मुर्दाला. हु विल विन्स द मॅच. राई संघ विचारात आहे, राई संघ विचारत आहे की अंतिम सामन्यात कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल. आता राई संघाचे अजून 2 फलंदाज ऍड झालेत. आय थिंक प्रफुल्ल आलाय, प्रशांत किणी आलाय. क्या बात आहे. मात्र वैजानी काय सांगितलंय हे विसरू नका. वैजानी काय सांगितलंय ते विसरू नका. गोलंदाजी मार्कवर आता कोण येत आहे. मंथनकडे चेंडू दिलाय. हा नौका गोलंदाज. चला जास्त वेळ घेताय प्लीज. पंचांकडे लक्ष द्या मित्रांनो. डोंट वेस्ट टाइम. अफलातून ट्रॉफीज. ही ट्रॉफी कोण उचलणार, अंतिम विजेता कोण ठरणार. आतापर्यंत 4 ज्या मालिका झालेत त्यामध्ये राई संघानं 2 जिंकलेत, 1 घोडबंदरने जिंकलंय आणि 1 याच मैदानावर मागची स्पर्धा जिंकली आहे, ती म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेवनं. या मालिकेत आतापर्यंत राई संघ फायनल मध्ये आहे. कोणता संघ अंतिम विजेता ठरणार, उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. चला चला प्लीज, डोंट वेस्ट टाइम यार. 12 चेंडू 21 धावा. स्ट्राईकवर आहे बॅटर प्रतीक. मंथन मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का. येस झालाय. प्रज्वलनं हा झेल टिपलाय. विकेट आली आहे पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी. आणि फिर से एक बार कहानी में टिप्स. अब कौन उतरेगा, अब कौन उतरेगा. वी वॉन्ट नंदन. काम लावलंस मला बोलून बघते मी साहेबाला लाईनीत घेतल का. नवीन बॅटर विराज ओमकार उतरलाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये नंदकिशोर यांच्या माध्यमातून. विराज मात्र धावांची गरज आहे, ती म्हणजे 11 चेंडू 21 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आहे. मात्र बऱ्याच जणांना अजूनही प्रश्न पडलाय, मागच्या सामन्यात ओपन केलं होतं नंदननं, तो अजूनपर्यंत का नाही. मंथन यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटची टॉप एज लागली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी तनेने कॉल दिलाय, थ्रो नाही केलाय. 2 धावा, 2 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. मॅच ही स्टील ओपन आहे. हा सामना अजूनही ओपन आहे. कुठलाही संघ इथून जिंकू शकतो. गरज आहे फक्त चांगल्या कामगिरीची. या घडीला जो संघ शेवटपर्यंत आपला नर्व स्ट्रॉंग ठेवेल तो जिंकेल. स्ट्राइक एंडला बॅटर विराज उर्फ ओमकार. मंदनचा हा चेंडू फुल पिच डिलिव्हरी होती. ऑन साइडला टर्न केलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. मीर भोईर भरपूर वेगाने आलेत. 1च धाव मिळते. काय कॉन्टेस्ट बघायला मिळत आहे अभिनवच्या या सुंदर मैदानामध्ये. एका बाजूला मुर्दा संघ अफलातून कामगिरी करतोय. मात्र या मॅचने बऱ्याच गोष्टी दाखवलेत, अप्स अँड डाऊन्स दाखवलेत. आपण बघितलं की अगोदर मुर्दा संघाच्या धावा नव्हत्या, त्यानंतर त्यांनी धावा जमवल्या. चांगली बॅटिंग केली, ती म्हणजे हर्ष भोईरनं. नंतर गोडदेव संघ थोडासा अडचणीत होता, लवकर विकेट्स आल्या होत्या. त्यानंतर प्रणितनं चांगली बॅटिंग केली आणि आता हा सामना समसमान अवस्थेत आहे. तनय पाटीलचा हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. 1च धाव मिळेल. गुड बॉल बाय मंथन. चांगली गोलंदाजी. हा नवीन चेहरा मात्र चांगली कामगिरी करतोय.
नेक्स्ट बॉल मंथन. फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा मोठा फटका आहे का? येस आहे. वा वा वा, काय फटका खेळलेत षटकार. आमचे पप्पांनी गणपती समजा आमच्या पप्पांनी गणपती काय मॅच झाली आहे. हे गोडदेवचं मैदान मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. इथे कधी कधी 30 धावा सुद्धा होत नाही आणि इथे कधी कधी आपण बघतोय 60-60 धावा चेस होतात. या मैदानावर काहीतरी वेगळी व्हायब्रेशन्स आहेत. नो डाऊट ओम ब्रह्मदेवाचं स्थान असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. मात्र काय मॅच आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्या पाहिजे. व्हॉट अ मॅच. मंथन वेल बोल्ड वेल बोल्ड. हा चेंडू निर्धाव येणं गरजेचं होतं टीम मुर्दासाठी. तो निर्धाव आलाय. शेवटचे 6 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा नियम. गौरव डीजे वाजव. सहा चेंडू आणि गरज आहे 11 धावांची. मात्र एक बदल मुर्दा संघाच्या बाबतीत मी पाहिला. कारण ज्या वेळा धनेशनं पहिले षटक हाताळलं होतं त्यावेळा धावा नव्हत्या. तो लगेच तिसऱ्या षटकासाठी येऊ शकला असता. मात्र धीरूला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. धीरूच्या त्या षटकामध्ये धावा आल्या आणि इथे आपण बघतोय कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर या घडीला 44 धावा होत्या मुर्दा टीमच्या, ज्यांनी नंतर 17 धावा कुठल्या आणि धावसंख्या 61 वर गेली. मात्र इथे 50 धावा पूर्ण केलेत. 6 गडी बाद झालेत टीम गोडदेवचे. मात्र अजूनपर्यंत षटकार मारणारे खेळाडू आहेत. तनेकडे देखील ती ताकद आहे. विराजनं ताकद सिद्ध केली आहे. अजून नंदन पाटील यायचा बाकी आहे. विचार करा तुम्ही. डोंट वेस्ट टाइम 6 चेंडू 11 धावा. टीम कॅप्टन पुन्हा एकदा मदतीला येणार का? भवितव्य सर्व हातात आहे ते म्हणजे हर्ष भोईरच्या. या मॅचचा रिझल्ट काय असेल? टीम गोडदेव जिंकणार की टीम मुर्दा जिंकणार? सुपर मॅच. गुड शॉट. चांगला फटका. किती धावा इथे मिळतील? या 4 धावा. वन शॉट बाय तने पाटील. राहणार आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच उचललंय. या मॅच मध्ये तो अगदी मोक्याच्या क्षणी डिलिव्हर करतोय. याहून चांगलं ते काय? 5 चेंडू 7 धावा. ग्रेट मॅच. मिस टाइम स्ट्रोक आहे इथे विकेट. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. ओ माय गॉड, काय सामना आहे. केमिकल लोचा करणारा सामना.
कोण जिंकेली मॅच, कोण जिंकेली मॅच. 4 चेंडू आणि 7 धावा. नंदन पाटील हिरो ठरणार की हर्ष भोईर हिरो ठरणार, उत्तर मिळेल. ओ हा चेंडू आय थिंक ऑन द पॅड आलाय किंवा काय. लेट सी द अंपायर डिसिजन. लेग बायचा इशारा. 100 रुपये मिळणार नाहीयेत, बॅटने आली पाहिजे धाव. मात्र 6 धाव्यांची गरज. 3 चेंडूंचा खेळ. व्हॉट अ मॅच. मला वाटतं एकदा प्रामाणिक टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. जबरदस्त एफर्ट दिले दोन्ही टीमना. सुपर. मुर्दा की गोडदेव सेमीफायनल मॅच 3 मध्ये 6. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे. फटका योग्य नाहीये. हा झेल सुटलाय. हा झेल सुटलाय. भुवनेश मार्फत हा झेल सुटलाय आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, ती म्हणजे नंदनला. इथे विकेटला महत्व नाहीये. यावेळेला चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. किती धावा इथे मिळतील. नाही, एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव. त्यामुळे आता 1 चेंडू आणि 4 धावा. या मॅचनी एखादा सिनेमा दाखवलाय. अगदी ब्लॉकबस्टर सिनेमा जसा असतो तसं काहीतरी या मॅचने दाखवलंय. सगळं काही दिसलंय. ऍक्शन, रोमांस, ड्रामा, सगळं काही. आणि आता क्लायमॅक्स मध्ये आहोत. 1 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्क 4 धावा. हर्ष भोईर गोलंदाजी मार्कवर. विराज स्ट्राईक एंडला. लास्ट बॉल. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. षटकार. अगदी षटकार. कडक सुपर हिट. कमन. हॅलो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ शॉट. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज आणि खणखणीत षटकार. आणि आपण स्ट्राईक का ठेवली ही विराज ओमकरनं दाखवलं. आपल्या पप्पांच्या समोर ही कामगिरी. अफलातून क्रिकेट. हार्ड लक मुर्दा टीम. तुमचे एफर्ट जबरदस्त होते. मात्र शेवटच्या